ही कस्टर्ड कुकीज आपण घरच्या घरी बनवलेली आहे. बेकिंग सीरीज पार्ट 3 चा हा तिसरा भाग. यामध्ये मी कस्टर्ड कुकीज बनवलेली आहेत. चला तर मग बघूया कशी बनवली आहे ती. नमस्कार, मी सुरेखा. हिरकणी डायरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर यासाठी आपल्याला लागणार आहे बटर, जे रूम टेम्परेचर आलेलं आहे. खूप थंड नाही आणि खूप गरम देखील नाही, वितळलेलं देखील नाही. इथे मी साधारण एक 80 ग्रॅम बटर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 60 ग्रॅम इतकी साखर घातलेली आहे, पिठी साखर दळून, आणि त्यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स घालतोय. याला छान व्यवस्थित स्मूथ आपल्याला फेटून घ्यायचं आहे ब्लेंडरने. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. त्यासाठी मी इथे चाळणी ठेवलेली आहे. 1 कप आणि त्यावरून 2 चमचे एवढं मी इथे मैदा घातलेला आहे. यामध्येच आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकलेला आहे, 2 चमचे मिल्क पावडर टाकलेला आहे, 1 टीस्पून आपण इथे बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि हाफ टीस्पून आपण इथे बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण गाळून यामध्ये टाकतोय. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असलेच नवीन रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर मग हे गाळून घेतलेले ते इन्ग्रेडियंट्स सगळे आता याला कट अँड फोल्ड मेथडने मी एकत्र करते आहे. आता याला आपण हाताने खूप दाब देऊन करायचं नाहीये, फक्त एक त्याचा गोळा तयार होईल या पद्धतीने आपण याला मिक्स करतो आहे. बरं, यात जास्त ओलावा नाही. मी इथे फक्त पाणी टाकते, एक 1.5 टेबलस्पून इतकं, आणि त्याच्याने मी हे मळवून घेते आहे. इथे तुम्ही दूध देखील घालू शकता, पण आपल्याला जर जास्त दिवस टिकवायची असेल तर साधं पाणी घातलं तरी चालतंय. आता याच पिठामध्ये मी टुटी फ्रुटी घालून घेतलेली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील या ठिकाणी इथे तुम्ही टाकू शकता. हे बघा, अशा पद्धतीने याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला एक गोलाकार आकार करून आपण बेकिंग पेपरमध्ये याला शेप देऊन घेणार आहोत. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याचा देऊ शकता. मी याचा रोल तयार करून घेतलेला आहे, स्क्वेअर शेप दिलेला आहे याला, आणि हे आता आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत साधारण एक 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास. अर्ध्या तासानंतर हे बघा, मी हे काढलेले खूप छान सेट झालेले आहेत. आता आपल्याला ती कापायला खूप सोपी होतील. त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे ऑलरेडी प्री हीट करायला, आणि ही एक चाळणी घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हा बेकिंग पेपर टाकलेला आहे. मी तुम्हाला लास्ट टाइम बोललेलं ना की मी आता तुम्हाला पुढच्या वेळेला जे दाखवेल ते गॅसवरती दाखवणार. तर हे बघा, इथे आपण कढईत बेक करणार आहोत. आता हे जे आपण काढलेलं आहे बिस्किटांचं जे गोळा आहे तो तयार झालेला, तो बघा किती छान कट होतोय. हा फ्रीजमध्ये सेट झाल्यामुळे इतका छान व्यवस्थित कट होतो आहे. आणि याच्या जर थोडा कडा तुटल्या पण असतील ना तर त्याला आपण व्यवस्थित परत एकदा त्याला बाइंड करू शकतो. सो कापत असताना प्लेन चाकू घ्या आणि अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारात ते कापून घ्या. त्याची थिकनेस एकसारखी असावी. सगळ्या बिस्किटांचा आकार आणि थिकनेस एकसारखी आहे बघा, मी तुम्हाला दाखवते इथे. यामध्ये आपण टुटी फ्रुटी घातलेली, त्यामुळे त्याचा रंग आणि टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे. आता हे आपण बेक करायला घेणार आहोत. हे बघा, इथे एक बिस्किट तुटलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते की ते आपल्याला कशा पद्धतीने बाइंड करता येईल आहे. सो घाबरायचं कारण नाही आहे. बिस्किट जर तुटली तर त्याला तुम्ही आकार देऊ शकता आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता ही बिस्किटं आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवूया. त्यासाठी मी इथे चाळणीमध्ये एक थोड्या थोड्या अंतरावरती बिस्किटं ठेवून घेतलेली आहे. आता याचा आकार बघा किती लहान आहे, आणि ही बेक झाल्यानंतर खूप छान आणि मोठी होतील. चला तर मग कढईत ठेवूयात याला. मी साधारण एका वेळेला 6 ते 7 बिस्किटं इथे बेक करायला ठेवली आहेत. मी सगळ्या बिस्किटांमध्ये अंतर ठेवते आहे. ही आपण ओव्हनला ठेवली तरी चालेल आहे, पण आज आपण कढईत करणार आहोत, त्यामुळे मी याला कढईत बेक करायला ठेवते. एक साधारण 15 मिनिटांमध्ये ही बिस्किटं बेक झालेली आहेत. कढईमध्ये कुठलंही पाणी ठेवलेलं नाही आहे, मीठ ठेवलेलं नाही आहे, साधी प्लेन कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण ही चाळण ठेवलेली आहे. हे बघा, बिस्किटांचा आकार किती छान झालेला. खूप छान क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी तोंडात विरघळणारी ही कस्टर्ड कुकीज झालेली आहेत, कस्टर्ड बिस्किट. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा. हे बघा, मी इथे तुम्हाला तोडून दाखवते आहे. खूप छान क्रिस्पी झालेली आहे. आता ही गॅसवरती केली असल्यामुळे थोडीशी ती खालून करपलेली वाटतात, पण इतकी जास्त नाही आहेत. खायला खूप टेस्टी लागलेली. तुम्ही देखील ही बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. भेटूया तर मग अशाच पुढच्या नवीन रेसिपी किंवा रेमेडी समोर. धन्यवाद.